आज आपण वैशालीची नगरवधू अम्रपाली हिच्या भौतिक ऐश्वर्याकडून बौद्ध भिक्षुणीपर्यंतच्या प्रवासावरील साहित्याची सखोल समीक्षा करत आहोत. आणि या साहित्यात मला जाणवलेली पहिली महत्त्वाची सुधारणा अशी आहे की जीवक आणि अम्रपाली यांच्यातील धम्माच्या दोन भिन्न मार्गांचा विरोधाभास अधिक सखोलपणे मांडल्यास कथेची वैचारिक खोली लक्षणीयरित्या वाढेल. अगदी बरोबर. कारण सध्या संहितेत ज्या प्रकारे जीवकचा प्रवेश होतो तो कथेच्या मुख्य प्रवाहाशी पूर्णपणे एकरूप झालेला वाटत नाही. म्हणजे आपण वाचत असतो की अम्रपालीने आपला सर्वस्व त्याग केला आहे, तिने मौनाचा मार्ग स्वीकारला आहे, आणि अचानक तिथे आपल्याला वाचायला मिळतं की तिचा मुलगा जीवक तक्षशिलेत वैद्यकीय शिक्षण घेऊन समाजसेवेचा मार्ग पत्करतोय. हो ना? हो, तेच. हा जो जीवकचा प्रसंग आहे ना, तो मुख्य कथानकापासून थोडा भरकडलेला वाटतो. म्हणजे एखाद्या छोट्या ऐतिहासिक माहितीसारखा किंवा एखाद्या तळटीपेसारखा तो तिथे येतो. संन्यासाची व्याख्या कशी बदलते हे सांगण्याचा लेखकाचा हेतू तिथे स्पष्ट दिसतोय. पण तो अम्रपालीच्या प्रवासाला समांतर असा जोडला गेलेला नाहीये. त्यामुळे कथेचा जो एकसंधपणा आहे तो तिथे कुठेतरी विस्कळीत होतोय. नक्कीच. हीच या भागातील मुख्य त्रुटी आहे. पण यावर एक अतिशय प्रभावी उपाय आहे. आपण जीवकचा सक्रिय सेवेचा मार्ग आणि अम्रपालीचा मौन आणि त्यागाचा मार्ग यांची एकमेकांशी थेट तुलना करून कथेची रचना अधिक घट्ट करू शकतो. पण मला इथे एक शंका आहे. जर आपण जीवकच्या या वैद्यकीय सेवेवर किंवा त्याच्या प्रवासावर जास्त प्रकाश टाकला तर अम्रपालीच्या वैराग्याचा मुख्य गाभा भरकटणार नाही का? म्हणजे मुळात ही कथा अम्रपालीच्या आंतरिक बदलाची आहे. हा प्रश्न खूप रास्त आहे. पण आपल्याला इथे पात्रांचं महत्त्व वाढवायचं नाहीये, तर त्या पात्रामधून व्यक्त होणाऱ्या तत्वज्ञानाचा विरोधाभास अधिक ठळक करायचा आहे. साहित्यामध्ये कॉन्ट्रास्ट हा एक अत्यंत प्रभावी घटक असतो. जेव्हा आपण पांढऱ्या रंगाशेजारी काळा रंग ठेवतो तेव्हा तो पांढरा रंग अधिक उजळून निघतो. बरोबर? अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हे दोन्हीही मार्ग स्वतंत्र न ठेवता एकमेकांचे पूरक म्हणून दाखवायचे. अगदी तेच. उदाहरणादाखल बघायचं तर लिच्छवी राजकुमारांना 1,00,000 सुवर्णमुद्रा नाकारून आम्रपाली जेव्हा आपलं अतिशय प्रिय असं आम्रवन दान करते आणि सर्व संग परित्याग करते, हा एक अत्यंत परमोच्च बिंदू आहे. आता याच क्षणी आपण जीवकाचा प्रसंग समांतरपणे उभा करू शकतो. म्हणजे त्याच कालखंडात बुद्धांनी जीवकला भिक्षू होण्यापासून रोखलं आणि त्याला समाजातील रुग्णांची सेवा करण्याचा निर्देश दिला, हे आपण समांतर मांडू शकतो. हो, हा विरोधाभास एकाच वेळी मांडता येईल. एकाने स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेण्यासाठी भौतिक गोष्टींचा त्याग करून जंगलाची वाट धरली, तर दुसऱ्याला खुद बुद्धांनी जंगलातून परत समाजात पाठवलं, जेणेकरून तो मानवतेची निस्वार्थ सेवा करू शकेल. खरं तर हे खूपच सुंदर आहे. आता मला यामागची रचना पूर्णपणे समजतेय. यातून त्याग या शब्दाची जी पारंपरिक व्याख्या आपल्या मनात असते ना, तीच मुळात बदलून जाते. नक्कीच. सर्वसामान्य वाचकाला असं वाटतं की त्याग म्हणजे केवळ सगळं सोडून देणं आणि जगाशी संबंध तोडणं. पण जेव्हा आपण जीवकाचा प्रसंग समांतर उभा करतो तेव्हा आपण वाचकाला सांगतो की समाजात राहून स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून इतरांचं दुःख कमी करणं हा देखील एक उच्च प्रतीचा त्यागच आहे. म्हणजे एक मौनाचा धम्म आहे आणि दुसरा कृतीचा धम्म आहे. अगदी बरोबर मांडले तुम्ही हे. आणि जेव्हा आपण हे दोन्ही मार्ग कसे काम करतात हे स्पष्ट करतो तेव्हा लेखकाला अभिप्रेत असलेला करुणेचा अर्थ अधिक व्यापक होतो. धम्म हा एकाच साच्यात अडकलेला नाही, हे वाचकालाही उमगतं. हे अत्यंत तर्कसंगत आहे. आता यावरूनच पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. आम्रपालीच्या तारुण्याकडून वृद्धावस्थेकडे जाणाऱ्या कथेचा प्रवास वेळेच्या परिणामावर अधिक भर देऊन अधिक प्रवाही करता येऊ शकतो. हो, कारण सध्या संहितेत वेळेचा जो मोठा टप्पा आहे तो खूप अचानक पार केल्यासारखा वाटतो. आणि हा या संहितेतील दुसरा सर्वात कमकुवत दुवा आहे. म्हणजे आपण वाचतो की आम्रपाली भिक्षुणी संघात सामील होते आणि लगेचच पुढच्या परिच्छेदात तिचं वय वाढलेलं, शरीर सुरकुत्यांनी भरलेलं दाखवलं जातं. हे थोडं झटक्यात झाल्यासारखं वाटतं. हो ना. कोणत्याही कथेमध्ये जेव्हा काळाची अशी अचानक मोठी उडी घेतली जाते तेव्हा वाचकाचा भावनिक धागा तुटण्याची शक्यता असते. वाचक अजूनही त्या तरुण सुंदर आम्रपालीच्या त्यागाच्या धक्क्यातून सावरलेला नसतो आणि अचानक त्याला एका वृद्ध स्त्रीला सामोरं जावं लागतं. अगदी.
यामुळे तिच्या आंतरिक शांततेचा आणि वयानुसार शरीरात होणाऱ्या बदलांचा जो प्रभाव पडायला हवा तो लक्षणीयरित्या कमी होतो. तो केवळ एका माहितीसारखा वाटतो, एखाद्या जिवंत अनुभवासारखा नाही. खरंय, जेव्हा अचानक हा बदल होतो तेव्हा वाचकाला त्या प्रक्रियेचा भाग होता येत नाही. यातून जाणवणारा मुख्य विषय असा आहे की शारीरिक सौंदर्याचा ऱ्हास हा अटळ आहे, पण यात सुधारणा करण्यासाठी आम्रपालीच्या तारुण्याकडून वृद्धावस्थेकडे जाणाऱ्या काळात वेळेचं संक्रमण दाखवण्यासाठी एखाद्या रूपकाचा किंवा संवादात्मक पुलाचा वापर नक्कीच करता येईल. हो, ज्याला आपण स्ट्रक्चरल ब्रिज म्हणतो तो इथे खूप आवश्यक आहे. आपण फक्त ती म्हातारी झाली असं सांगण्यापेक्षा तो काळ कसा गेला हे वाचकाला अनुभवता आलं पाहिजे. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. काळ पुढे सरकतोय हे दाखवण्यासाठी आपण जर ऋतू बदलण्याचे किंवा पाने गळण्याचे रूपक वापरले तर ते थोडं काय म्हणूया त्याला गुळगुळीत किंवा क्लिच वाटणार नाही का? हां, एक खूप चांगला आक्षेप आहे. कारण अनेक कथांमध्ये अनेक पावसाळे गेले असं वर्णन असतंच. मग यात आपण नाविन्य कसं आणणार? जर आपण केवळ निसर्गातील ऋतू बदलले असं वरवरचं वर्णन केलं तर ते नक्कीच क्लिच वाटेल. पण इथे आपल्याकडे एक अत्यंत ताकदवान घटक आधीपासूनच उपलब्ध आहे, ते आम्रवन. अच्छा, आम्रपालीने दान दिलेलं ते आंब्यांचं वण. हो, आपण हे रूपक त्या आम्रवनाशी थेट जोडलं पाहिजे. उदाहरणार्थ, तिने दान केलेल्या आम्रवनात ज्याप्रमाणे ऋतू बदलतात, झाडांची पाने गळतात आणि पुन्हा नवी पालवी फुटते, तसाच काळ तिच्या शरीरावर कसा परिणाम करत गेला हे दाखवता येईल. बापरे, हे खूपच अर्थपूर्ण वाटतंय. ती आम्रवनाची मालकीण होती आणि तिचं सौंदर्य त्या आम्रवनासारखंच बहरलेलं होतं. बरोबर. जेव्हा आपण त्या विशिष्ट आम्रवनातील बदलणाऱ्या ऋतूंची सांगड तिच्या शरीराशी घालतो तेव्हा ते रूपक सामान्य राहत नाही, ते अत्यंत वैयक्तिक आणि सखोल बनतं. म्हणजे आपण अचानक शारीरिक बदल सांगण्याआधी वेळेच्या अखंड प्रवाहाची जाणीव करून देणारे काही शब्द वापरले पाहिजेत. जसं की त्या आम्रवनातील झाडांनी अनेकदा काट टाकले, अनेक वसंत आले आणि गेले. आणि मग आपण त्या शारीरिक बदलांकडे वळू शकतो. तिचे काळेभोर केस जे कधी काळी भुरळ घालत होते ते आता वाळलेल्या सणासारखे पांढरे झाले आहेत. तिची शंखासारखी मान आता झुकली आहे. आणि तिची हाडे शरद ऋतूतील फेकून दिलेल्या निरुपयोगी भोपळ्यासारखी झाली आहेत. जेव्हा आपण हे बदल त्या आम्रवनातील निसर्ग चक्राशी जोडून सांगतो तेव्हा अनित्यता हा सिद्धांत केवळ एक शब्द राहत नाही, तर तो वाचकाला दृश्य स्वरूपात दिसू लागतो. अगदी अचूक. आणि या स्ट्रक्चरल ब्रिजचा आणखी एक मोठा मानसिक फायदा आहे बरं का. जेव्हा आपण निसर्गाचं चक्र पाहतो तेव्हा त्यात एक सहजता असते, एक प्रकारचा स्वीकार असतो. म्हणजे हिवाळ्यात झाडाची पाने गळतात तेव्हा ते झाड रडत नाही किंवा गतकाळातील हिरव्यागार पानांसाठी विलाप करत नाही. हो, ते ती अवस्था सहज स्वीकारतं. हाच तो अनित्यतेचा स्वीकार आहे जो आम्रपालीने केला आहे. ती तिचं सौंदर्य नष्ट होताना पाहून दुःख करत नाही, तर ती एक शांत स्वीकारोक्ती आहे. वेळेचं पूल बांधल्याने वाचकाला हे समजतं की तिचं म्हातारं होणं ही एक शोकांतिका नसून ती निसर्गाच्या एका महान नियमाची जाणीव आहे. आणि हा जो अनित्यतेचा स्वीकार आहे तो केवळ एका ऐतिहासिक काळापुरता मर्यादित राहता कामा नये. यातूनच आपला तिसरा महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. सुरुवातीला वापरलेला आधुनिक जगाचा संदर्भ कथेच्या शेवटी पुन्हा आणल्यास अनित्यतेचा संदेश आजच्या श्रोत्यांना अधिक प्रभावीपणे भिडेल. हो, सध्याच्या संहितेत एक अतिशय उत्तम सुरुवात केली आहे, जिथे आधुनिक जगाचा संदर्भ दिला आहे. जसं की एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट संस्थेचा प्रमुख किंवा जागतिक साम्राज्याचा नेता अचानक सर्वस्व त्यागून देतो. बरोबर. ही त्या संहितेची एक मोठी जमेची बाजू आहे. यामुळे आजचा वाचक लगेच कथेशी जोडला जातो. पण यातील मुख्य कमकुवतपणा हा आहे की जेव्हा कथा शेवटी दुःख आणि अनित्यता या गंभीर संकल्पनांवर येते तेव्हा हा आधुनिक संदर्भ पूर्णपणे हरवतो. कथेचा शेवट सध्या पूर्णपणे ऐतिहासिक आणि तात्विक होतोय. यामुळे होतं काय की वाचक सुरुवातीला स्वतःला त्या कथेत पाहतो, पण शेवट होताना ती केवळ 2000 वर्षांपूर्वीच्या एका स्त्रीची गोष्ट उरते. अगदी तेच. वाचकाला असं वाटतं की हे सगळं तत्त्वज्ञान छान आहे, पण ते प्राचीन काळासाठी होतं. तो जो एक आरसा सुरुवातीला वाचकासमोर धरला होता ना, तो शेवटी गायब होतो. यात सुधारणा करण्यासाठी कथेच्या समारोपात आम्रपालीच्या शरीराच्या आणि सत्तेच्या ऱ्हासाची तुलना आजच्या आधुनिक जगातील माणसाच्या अहंकार आणि पकडून ठेवण्याच्या वृत्तीशी नक्कीच जोडता येईल. हो,
म्हणजे केवळ तात्विक शब्द न वापरता त्यांना आजच्या जगण्यातील उदाहरणे देता येतील. जर सुरुवातीला श्रोत्यांना एक आरसा दाखवला आहे, तर शेवटी तो आरसा पुन्हा त्यांच्यासमोर धरणं आवश्यक आहे. पण इथे एक मोठा धोका मला जाणवतो. आपण जेव्हा एका अत्यंत गंभीर आणि तात्विक प्रवासाचा शेवट करत असतो आणि तिथे जर आपण अचानक सोशल मीडिया किंवा अँटी एजिंग असे आधुनिक शब्द वापरले, तर ते कथेच्या ऐतिहासिक वातावरणाला मारक ठरणार नाही का? हो, वाचकाचा रसभंग होण्याची शक्यता नक्कीच आहे यात. मग हा समतोल साधत आपण हे आधुनिक जगाशी कसं जोडणार? कारण आपल्याला थेट आणि उथळपणे आधुनिक शब्दांचा भडीमार तर करायचा नाहीये. ही अतिशय योग्य भीती आहे. आपल्याला तिथे ती वृत्ती टार्गेट करायची आहे. उदाहरणादाखल आम्रपाली ज्या सहजतेने स्वतःच्या शरीराचं सौंदर्य नष्ट झालेलं पाहते, त्याची तुलना आपण आजच्या काळातील माणसाच्या अट्टाहासाशी करू शकतो. अँटी एजिंग क्रीम्स असा शब्द न वापरता आज आपण रसायनांचा लेप लावून काळ थांबवण्याचा जो अट्टहास करतो, अशा प्रकारे ते मांडू शकतो. समजलं. म्हणजे आपण रूपकांमधून आधुनिक जगाच्या मानसिकतेवर भाष्य करायचं. हे खूपच सुरक्षित आणि प्रभावी राहील. अगदी. आणि फक्त शरीरच नाही, तर संपत्ती आणि सत्तेची लालसा. आम्रपालीने एवढं मोठं साम्राज्य, ते आम्रवन एका क्षणात सोडून दिलं. आणि आज आपण आपल्या कार्यालयातील एक छोटासा हुद्दा किंवा समाजात असलेली आपली एक खोटी प्रतिमा कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावतो. म्हणूनच कथेच्या शेवटी असा प्रश्न विचारता येईल की जी गोष्ट मुळातच वाळूसारखी मुठीतून निसटून जाणारी आहे, तिला आपण रक्तबंबाळ होईपर्यंत मुठीत पकडून का ठेवतो? हा प्रश्न श्रोत्यांच्या आधुनिक आयुष्याशी थेट जोडता येईल. हा विचार खूपच प्रभावी आहे. यामुळे कथेचा जो सो वॉट फॅक्टर आहे, म्हणजे या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध, तो पूर्ण होईल. आम्रपालीची कथा ऐकली, तिने त्याग केला हे समजलं, पण त्याचा 21व्या शतकातील माझ्या आयुष्याशी काय संबंध? या प्रश्नाचं उत्तर या समारोपातून नक्की मिळेल. जेव्हा आपण पाहतो की तिने आपलं सौंदर्य आणि सत्ता गमावताना कोणताही विलाप केला नाही, तेव्हा वाचकाला स्वतःच्या आयुष्यातील खोट्या अभिमानाची जाणीव होईल. आजचं जे आपलं डिजिटल आणि कॉर्पोरेट साम्राज्य आहे, ज्याला आपण घट्ट कवटाळून बसलो आहोत, ते सुद्धा त्याच आम्रवनासारखं अनित्य आहे हे वाचकाला आतून जाणवेल. आणि याच जाणीवेतून साहित्य खऱ्या अर्थाने कालजयी ठरतं. अगदी खरंय. ते केवळ भूतकाळातील घटनांची नोंद राहत नाही, तर ते वर्तमानातील जगण्याची एक मार्गदर्शिका बनतं. तर मग या संपूर्ण समीक्षेत आपण मुख्यत्वे 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं आहे. हो, पहिलं म्हणजे जीवक आणि आम्रपाली यांच्या प्रवासातील विरोधाभास एकाच वेळी समांतर मांडून कथेची वैचारिक बाजू अधिक भक्कम करणं. दुसरं म्हणजे आम्रपालीच्या तारुण्याकडून वृद्धावस्थेकडे जाणाऱ्या प्रवासात वेळेचे संक्रमण दाखवण्यासाठी आम्रवनातील बदलत्या ऋतूंचे रूपक वापरणं, ज्यामुळे अनित्यतेचा स्वीकार अधिक सहज वाटेल. आणि तिसरं, सुरुवातीचा आधुनिक जगाचा संदर्भ शेवटी पुन्हा वापरून आजच्या माणसाच्या पकडून ठेवण्याच्या वृत्तीवर भाष्य करत अनित्यतेचा संदेश आजच्या श्रोत्यांसाठी अधिक प्रासंगिक बनवणं. मला खात्री आहे की या कृतिशील आणि सखोल सूचनांचा विचार करून जर या संहितेत योग्य ते बदल केले, तर ही कथा एका वेगळ्याच उंचीवर पोचेल. वाचकाला ती केवळ विचार करायला लावणार नाही, तर स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोनही बदलेल. नक्कीच. आम्ही आवाहन करतो की तुम्ही या सूचनांनुसार बदल केलेली सुधारित संहिता पुन्हा एकदा आमच्याकडे समीक्षेसाठी नक्की पाठवावी. आम्हाला हे बदल वाचायला खूप आवडेल. हो. आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगेन की आपण सगळेच वेळ आणि सौंदर्य एका काल्पनिक मुठीत पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण वाळू जशी मुठीतून निसटते, तशीच वेळही निसटणार आहे. वेळेला गोठवून ठेवण्याच्या खोट्या अट्टहासाच ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा त्या अनित्यतेत जी शांतता दडलेली आहे, ती ओळखणं हीच खरी संपत्ती आहे. याचा विचार नक्की करा.